भिवंडी अंबाडी रस्त्याची दुरावस्था। 20 मीटरच्या प्रवासासाठी वाहन चालकांसह प्रवाशांचे हाल, तर सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याचे फोन नॉट रिचेबल। भिवंडी वाडा महामार्गावर भिवंडी अंबाडी 20 किलोमीटरच्या अंतर असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसेच भिवंडी तालुक्यातील अनगाव, मापोली, दुगाड फाटा, अंबाडी परिसरात नामांकित शाळा, कॉलेज असून विद्यार्थ्यांची वेळेवर शाळेत पोहोचण्याची दमछाक होतीये। यासह या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी प्रवास करत असून त्यांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते। संध्याकाळच्या सुमारास शेलार ते अंबाडी दररोज वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना खड्ड्यांमुळे कमरेचे आणि मानेचे आजार जडतात। यासह प्रवाशांना संध्याकाळच्या सुमारास घरी परतताना वाहतूक कोंडीमुळे वाहनातून उतरून चालत प्रवास करावा लागतोय। बहुतांश वाहन चालकांना खड्ड्यांच्या दुरावस्थेमुळे वाहन दुरुस्तीसाठी आर्थिक खर्च सोसावा लागतोय। तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडी वतीने खड्ड्यांसाठी कुठली अशी ठोस उपाययोजना केली जात नसून तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा खड्डे भरलेले नाहीत अशी नागरिकांची ओरड आहे। तर भिवंडी अंबाडी रस्त्यावरील प्रवासी वाहक वाहनांच्या अगोदर सुरू असलेल्या 4 ट्रिप आता फक्त 2च होत आहेत। त्यामुळे प्रवासी वाहन चालकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून त्यांना वाहनांचा आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह करणं कठीण झाल्याचं मनोगत वाहन चालकांनी व्यक्त केलंय। भिवंडी तालुक्यात एकमेव उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे खेड्यापाड्यातील रुग्णाला घेऊन अँब्युलन्स सुद्धा वेळेवर दवाखान्यात पोहोचत नसल्याचंही दिसतंय। तर मागील काही वर्षात या महामार्गावर अनेक अपघात होऊन काही जणांना आपला जीव गमवावा लागलाय। परंतु असं असतानाही या रस्त्यासंबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांच्यामार्फत नेमलेला ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांसह वाहन चालक, विद्यार्थी, आबालवृद्ध यांना बसत आहे। अंबाडी ते भिवंडी 20 किलोमीटरच्या अंतराला तब्बल 2 ते 2.5 तास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तर याबाबत प्रतिक्रियेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता आता संपर्क होऊ शकला नाही। याचा संपूर्ण आढावा स्थानिक प्रवासी यांच्याकडून जय महाराष्ट्राने घेतलाय। तर वाहन चालकासह प्रवाशांना प्रवास सुखाचा नाही। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा।